दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूरखानापूर येथील भीमा नदीपात्रात असलेल्या श्री स्वयंभू गणपतीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होती। श्री स्वयंभू गणपतीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून जवळपास 5 ते 7 लाख भाविक दर्शनासाठी दाखल होतात। श्री स्वयंभू गणपतीच्या दर्शनासाठी प्रत्यक्षात सकाळपासून अनेक नेत्यांनी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास माजी आमदार दिलीपराव माने, सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आमदार सुभाष देशमुख, 10 वाजण्याच्या सुमारास MK फाउंडेशनचे विश्वस्त महादेव कोगणुरे, राजशेखर शिवदारे, मनीष देशमुख या मान्यवरांनी श्री स्वयंभू गणपतीची पूजा करून दर्शन घेतले। सोलापूर मध्याच्या आमदार प्रणिती शिंदे यांनीही दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास येऊन श्री स्वयंभू गणपती आरती करून दर्शन घेतले। यावेळी श्री स्वयंभू गणपती दर्शनासाठी आलेल्या सर्व नेते मंडळी तसेच पत्रकार बांधवांचे श्री स्वयंभू गणपती ट्रस्ट मंडळाकडून येथील सत्कार व सन्मान करण्यात आला। या यात्रेस कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मनोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे आदींच्या मार्गदर्शनाखाली भंडार कवठे, बीट अंमलदार ग्रेड पोलीस उपनिरीक्षक अशोक ढवळे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक फौजदार संदीप काशीद, पोलीस हवालदार शहानूर मोलानी, पोलीस हवालदार कैलास राऊत, पोलीस हवालदार यशवंत कलमाडी, वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार बजरंग जाधव, पोलीस नाईक श्रीकांत बुर्जे, पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार जिराळ, किरण चव्हाण, अमोल वाघमारे, बापू गायकवाड, संजय कांबळे, महिला पोलीस कर्मचारी वर्षा डोलारे, कविता पाटील, दीक्षिता दोडतले यांसह श्री स्वयंभू गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अप्पासो पाटील, उपाध्यक्ष जगदेव बिराजदार, सचिव सिद्धाराम बिराजदार, सदस्य नागनाथ पाटील, अनिल बिराजदार, शिवशंकर बिराजदार, गजानन बिराजदार, महबूब शेख, रवींद्र बिराजदार तसेच कुसूरखानापूर सरपंच, उपसरपंच, सदस्य मंडळी यांसमवेत पंचक्रोशीतील भाविक बहुसंख्येने उपस्थित होते। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, कुसूरखानापूर। नमस्कार, अनिल जोडमोटे, भाजपा दक्षिण सोलापूर पंचायत राज व ग्राम विकास विभाग खानापूर या ठिकाणी स्वयंभू नवसाला पावणारा गणपती या ठिकाणी जत्रा चालू आहे। आपण या जत्रेसाठी आवर्जून उपस्थित आहे। आपल्या फॅमिली सकट मी या ठिकाणी आलेलो आहे। तर इथं पाहता लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी भक्तीनं या ठिकाणी भक्तगण या ठिकाणी आवर्जून भेट देत आहेत। आपल्या श्रीची चरणी नतमस्तक होत आहेत। यावर्षी मी सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील आलेलो आहे। तर वाहनतळाची रचना या ठिकाणी व्यवस्थित लावलेली आहे आणि या ठिकाणी आपले बाजार देखील व्यवस्थितरित्या त्यांचं पण नियोजन या ठिकाणी कमिटीने लावलेलं आहे। तर सर्व भाविक भक्तांचं मी पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो व शुभेच्छा देतो। मी नागनाथ पाटील, खानापूर। सालाबादप्रमाणे यावर्षी आमचं स्वयंभू गणपतीची यात्रा भरतोय। त्या वर्षी सकाळी आपल्या तालुक्याचे आमदार बापू यांनी येऊन गेले आणि दुपारी प्रणितीताई शिंदे येऊन गेले आणि बाकी सगळे आपलं माजी आमदार त्यांनी येऊन गेले आणि आपल्या पोलिटिशियनचं सहकार भरपूर लाभलेलं आहे आणि दर वर्षाप्रमाणे सालाबादप्रमाणे कमीत कमी 1 लाख 2 लाख भाविक येतात। नवसाला पावणारा देव आहे आणि वर्षाप्रमाणे लोक भरपूर येतात आणि यात्रा अगदी चांगल्या ह्याच्यानं पद्धतीने पार पडतात। हा, एक मंगळवार तालुका तिकडे भरतोय कारण ते त्यांच्या वाद्यमध्ये त्यांनी भरतोय। आमच्या आधी आम्ही भरतो। आमचं नवसाला पावणारा देव आहे, स्वयंभू गणपती आहे। आम्ही त्यांचं माथुरलिंग आहे, आमचं स्वयंभू गणपती आहे आणि चांगल्या पद्धतीने मी दर वर्षाला चांगल्या पद्धतीने आम्ही पार पडतो आणि लोकांचं सहकार्यामुळे आणि भाविकाच्या सहकार्यामुळे आणि पोलिटिशियनच्या डिपार्टमेंटच्या सहकार्यामुळे सगळ्याच्या सहकार्यामुळे चांगलं आमचं जत्रा भरभरून भरते। जत्रा काही कुठल्या प्रकारचा अडचण नाही, काही नाही, जागेची अडचण नाही, पाण्याचा टंचाई नाही, कुठल्याही टंचाई नाही। दर वर्षाला जास्तीत जास्त भाविक लोक आमच्याकडे येतात। सगळ्यांचं सहकार्यामुळे चांगले जत्रा भरतात। मी महेश सुरेश मिळेवाडी, राहणार राजूर, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर। हे माथुरलिंग गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे हे स्वयंभू गणपती आहे। या दक्षिण सोलापूर आणि मंगळवेढा तालुक्याच्या सीमेवरती वसलेल्या या माथुरलिंग गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे हे गणपती एवढं वैशिष्ट्य म्हणजे हे स्वयंभू गणपती असल्यामुळे नवसाला पावणारा गणपती आहे। हे भक्त भाविकाला जाहिरातीची गरज नाही। हे मकर संक्रांतीच्या हे करी दिवस असते ना, त्या दिवशी ही जत्रा सकाळी 7 वाजता भरते आणि सायंकाळी 5 वाजता भरते। या 7-8 तासाच्या कालावधीमध्ये 2 ते 2.5 लाख भाविक इथे येऊन आपापले
वाहन घेऊन एवढं गर्दी, प्रचंड असं गर्दी असते. आता हे तर तुम्हाला दिसतंय की अलोट गर्दी आहे. विजापूर, कर्नाटक, आंध्र प्रदेश, आपले मुंबई, पुण्यावरून सुद्धा भाविक येतात. हे पिढ्यान पुढे चाललेल्या या मातृलिंग गणपतीच्या या निमित्त मी पहिल्यांदा या आलेल्या सर्व भाविकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि या मकर संक्रांतीच्या दिनानिमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो. आणि या गणपतीचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर सिद्धापूर आणि खानापूर हे दोन नदीकाठी वसलेले गाव आहेत. त्या बाजूला तिथं पण 3-4 लाखाची गर्दी असते आणि इथं पण 2-2.5 लाखाची गर्दी असते. मिळून एकाच गणपतीच्या नवसाला पावणाऱ्या गणपतीला नाही म्हटलं तर 6-7 लाखाचा भाविक एका दिवसामध्ये सकाळी 7 ते 5 वाजेपर्यंत तिथं आपले नवस फेडून जातात. आणि सुखी समाधान संसारामध्ये गणपती आपल्याला सदैव पाठीशी असतो. माझ्या कुटुंबातील मंडळी सुद्धा मी पिढ्यानपिढ्या येत चालले गणपतीचे वैशिष्ट्य आहे. म्हणून या गणपतीच्या चरणी अनेक भाविक इथं येऊन आपण नतमस्तक होतात. मी सुरेश बाबूराव बबलेश्वर, राहणार भंडारकोटे. मी गेली जवळजवळ 40 वर्षापासून मी या ठिकाणी येतोय. ही गर्दी अशी वाढतच राहते. ही गणपती स्वयंभू गणपती आहे. त्या 3 गावामध्ये एक वसलेला हा गणपती. हा मुंबईपासून अगदी कर्नाटक, आंध्र, महाराष्ट्रातून येणारी लोक एवढी गर्दी असते. त्या ठिकाणी व्यवस्था जरी कमी असलं पण श्रद्धा एवढी आहे. त्या गणपती हा मनोकामना पूर्ण करणारा गणपती असल्यामुळं लोकांची अतोनात गर्दी या ठिकाणी असते. कारण त्या गणपतींना जे नवस मागून जातात आणि नवस फोडा लोक येतात. असे नवस फेडतात, मला मुलगा होऊ दे, मुलगी होऊ दे, माझं शेक घेऊ दे, पण सगळे वर्षामध्ये काम त्यांचे पूर्ण होतात. म्हणून ते आज भक्ताला अगदी अक्षरशः सकाळपासून सकाळी 8 वाजल्यापासून एवढी गर्दी असते आणि संध्याकाळपर्यंत. एवढी लहानशी छोटीशी गाव आहे. अगदी मुंबईपासून लोक या ठिकाणी येतात. त्याच्या पाठीमागे त्यांची श्रद्धा आहे, त्यांचा विश्वास आहे. मला देवाने काहीतरी करतोय की माझे लग्न होतोय. काही तरुण लग्न मागतात, काही लोक मुलगा झाला की तुला मी अर्पण, आणि सगळे त्यांच्या नवस फोडायला हे प्रत्येक वर्षी लोक येत असतात. आजूबाजू गावात तर येतातच. कर्नाटक, विजापूर, हुबळी पासून लोक, आज आम्ही बघितलं की अनेक लोक आम्हाला भेटतात. कानडी लोक भेटतात, तेलुगू बोलतात. आणि या ठिकाणी देखील पहिल्यांदा व्यवस्था नव्हती, पण आज त्यांनी महाप्रसादची व्यवस्था या कमिटीतर्फे होतोय. त्या कमिटीचं प्रत्येक काहीतरी पाण्याची व्यवस्था होतोय आणि लोकांना गैरसोय होत नाही. आणि इथं जवळ असलेल्या मंदूर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून देखील सुव्यवस्था अगदी काटेकोरप्रमाणे त्यांचे पोलीस निरीक्षक असतील, त्यांचे सर्व पोलीस कर्मचारी, हे मोठा सहकार त्यांचा लाभलेला आहे. म्हणून हा यात्रा शांततेने पार पडणारा सोलापूर जिल्ह्यातला लहानसा आणि मोठा यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. निश्चितच त्याच्या पाठीमागे अशी भूमिका आहे की लोकांना एक श्रद्धा आहे. हा गणपती जरी दिसला नसला तरी मला हरकत नाही, पण त्यांच्या याच्यामध्ये मी येऊन गेलो आणि माझ्या भविष्यामध्ये मला सगळं काही सुखी. आणि आलेला जो गणपतीला जो नवस फोडून जातो आणि त्याला विश्वास आहे, श्रद्धा आहे की माझं काहीतरी मी त्या ठिकाणी पूर्ण करून गेलो, अशी त्यांना श्रद्धा आहे. आणि गाडीवर येतात, मोटरसायकलवर येतात, लांब लांबचे लोक येतात आणि एक दिवसामध्ये अगदी जेवण करून आणि शांततेत जातात. याच्या पाठीमागं कमिटी आहे, मंदूर पोलीस स्टेशन कर्मचारी तर एवढे फार मोठं या ठिकाणी व्यवस्था ठेवतात. जवळजवळ लाखो लोक या ठिकाणी आले तरी सुद्धा व्यवस्था. मी हुल्ले साहेबांचाही आभार या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या माध्यमातून, कारण त्यांनी एवढी व्यवस्था ठेवलेली आहेत. अनेकांची चोरी प्रकरण म्हणा, काही कुठलीही घटना असं घडत नाही. सगळे व्यवस्था ठेवण्यामध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. गेली आज अनेक शतकं मी पाहतो, लोकांकडून ऐकून आहे. आणि अशी गर्दी असणारी आणि चांगल्या पद्धतीनं पाहणारी एक जत्रा नक्कीच प्रसिद्ध आहे. आणि मला अभिमान आहे, मला एक श्रद्धा आहे की गणपतीला मी कुठेतरी जाऊन यावं. म्हणून या ठिकाणी सोलापूरमध्येचे आमदार प्रणितीताई शिंदे या ठिकाणी येऊन गेले, पोगनोरे साहेबांनी इकडे येऊन गेले, सुभाष देशमुख सकाळी त्यांच्या हस्तेही पूजा झालं, तेही येऊन जातात. माजी आमदार दिलीपराव माने साहेबांनी देखील आगमन झालेलं होतं, त्यांनी देखील येऊन गेलेले आहेत. शिवसेना बिराजदार माजी आमदार हे पहिल्यापासूनच येत असतात. त्यानंतर आपले मनीष देशमुख साहेबांचे थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहेत. शिवराज अण्णांचे देखील या ठिकाणी प्रत्येक वर्षी आगमन असतो. म्हणजे ते सगळ्यांना मनोकामना पूर्ण करणारा, निश्चितच त्यांना वरदान देणारा हा गणपती प्रसिद्ध म्हणून या ठिकाणी आहे.